सुदामजी निघाले, मात्र महाराज नेण्याकरता काहीच नव्हतं. तेव्हा एक महाराज तांदळाची मूठ होती, तीच पोहे म्हणून त्या चिंकामध्ये बांधली गाठोडी सुदामजीला दिली आणि सुदामजी द्वारकेला निघाले. महाराज द्वारकेच्या रस्त्याने चालतच निघाले. महाराज एका वृक्षाखाली विश्रांती करता बसले. पोटामध्ये आग पडल्या, हे अन्नाचा कन्न नाही. आता महाराज जीवन फार विचित्र आहे बरं. भूक लगती है, प्यास लगती है, जिंदगी आप उदास दिखती है. कैसे आऊ मैं तेरी द्वारका, आस भी निराश लगती है. भगवंताचं चिंतन सुदामजी करतात. एवढ्यामध्ये एक रथ आला. त्यांनी विचारलं, म्हणले कुठं जायचं आहे का बाबा? म्हणले. सुदामजी म्हणले हा, द्वारकेला जायचं आहे. काही देण्याकरता आहे का? सुदामजी म्हणले वा काही नाही. चला म्हणजे तुमच्यासारख्याला तसंच सोडतं. म्हणजे त्या रथामध्ये बसवलं, द्वारकेपर्यंत आणून सोडलं. पाहिलं सुदामजीने रथही नाही आणि काहीच नाही. महाराज द्वारका नगरी. विचारलं तिथल्या सेवकांना हे कोणतं नगर आहे? सांगितलं हे भगवान कृष्णांची नगरी द्वारका आहे म्हणून. द्वारकेमध्ये सुदामजी आले आणि द्वारपालांना सांगितलं, बाबा मध्ये जाऊन महलामध्ये सांगा कृष्णाला की तुमचा मित्र बालसखा सुदामजी आले आहे. भगवान श्रीकृष्ण उंच सिंहासनावर बसले होते. रुक्मिणी माता बाजूला बसल्या होत्या. सेवक आल्याने सांगितलं, महाराज कोणीतरी एक ग्रस्त आले आहेत. त्यांच्या अंगावर मळके कपड्यात फाटलेले वस्त्र आहेत आणि ते म्हणत आहेत की मी कृष्णाचा बालमित्र आहे, कृष्णाला जाऊन सांगा. भगवंताने विचारलं नाव काय म्हणत आहे? सांगितलं नाव सुदामा म्हणत आहे. सुदामा म्हटल्याबरोबर महाराज भगवंताने सिंहासनावर उडी टाकली आणि भगवंत एकदाच 2-2 पायऱ्या उतरून खाली पळाले. रुक्मिणी मातेने विचारलं असं काय झालं आहे? म्हणजे असा कोण आला आहे की भगवंत एवढे धावत आहे? त्यावेळेला सेवकाने सांगितलं कोणीतरी सुदामा नावाचे प्रभूचे मित्र आले आहेत. सुनतेही दौडे चले आहे म्हणून. भगवान धावतच आले. महाराज सुदामजीला हृदयाशी लावलं, आलिंगन दिलं आणि सुदामजीला घेऊन भगवंत महलामध्ये आले. सोन्याचं पात्र घेतलं महाराज, सोन्याचं भांड घेतलं आणि भगवंत सुदामजीचे चरण सोन्याच्या पात्रामध्ये धुतात. तेव्हा सुदामजी म्हणले, प्रभू एवढ्या मोठा सत्कार या गरीब ब्राह्मणाचा म्हणले. तेव्हा भगवंताने सांगितलं, सुदामजी विप्र प्रसादा धरणी धरोहम, विप्र प्रसादा कमला बरोहम. हे सुदामजी मी जे आहे ना ते ब्राह्मणाच्या आशीर्वादामुळे आहे आणि तुम्ही मला सेवा करण्यापासून रोखू नका म्हणले. आणि भगवंत महाराज सुदामजीला पाहून इतके रडले ना, इतके रडले, नैन केजल पावक धुले. भगवंताने सुदामजीचे चरण आपल्या स्वतःच्या अश्रूंनी धुतले. आणि मग भगवंत म्हणले, सुदामजी भाभीनं काही भेट म्हणून दिली आहे का नाही म्हणले खाण्याकरता. तेव्हा गाठोडी सोडली आणि भगवंताला दिली. महाराज भगवंताने ती गाठोडी घेतली, ती सोडली. महाराज त्याच्यामध्ये ते कोरडेच पोहे होते. महाराज पोहे सुदाम देवाचे. महाराज फकी मारी कोरडेचे. महाराज भगवंताने ते घेतले आणि आपल्या मुखामध्ये टाकले. दुसरी मूठ घेतली. रुक्मिणी माता म्हणली प्रसाद आम्हालाही द्या म्हणले. आणि तेव्हा मग भगवंताने विचारलं, रुक्मिणी मातेला तो प्रसाद दिला, सर्वांना दिला पोह्याचा. कारण भगवंताला फक्त भाव लागतो बरं. थोर प्रेमाचा भुकेला हाच पुष्कळ तयाला. महाराज म्हणून भगवंताने त्या सुदामजीचे पोहे अतिशय प्रेमाने खाल्ले आणि विचारलं, सुदामजी लग्न झालं आहे का नाही? म्हणले झालं आहे ना. मग म्हणले मला आमंत्रण का दिलं नाही? सुदामजी म्हणले मला घरी म्हणले प्रभू आपण सम्राट, माझ्याने ती व्यवस्था होणार नव्हती. तुमचे झालं आहे का नाही म्हणले प्रभू. म्हणजे झालं आहेत ना म्हणले. आणि सर्व पटराण्या भगवंताने दर्शनाकरता बोलावल्या. महाराज रुक्मिणी, जांबवती, सत्यभामा, कालिंदी या सर्व येत होत्या. सुदामजीने विचारलं म्हणले प्रभू किती आहेत म्हणले. अजून त्याचा नमुना आहेत म्हणले, अजून भरपूर रांग आहे. सुदामजीने सांगितलं कृष्णा मी तुलाच आशीर्वाद देतो म्हणले. हा भारताचा ऋषी आहे महाराज, भगवंताला आशीर्वाद देतो. सुदामजी काही दिवस राहिले, पुन्हा द्वारकेवर भगवंताचा निरोप घेतला आणि माघारी आपल्या नगराकडे निघाले.
आपल्या नगराच्या जवळ आले तर महाराज संपूर्ण नगरी सोन्याची होती. सेवकांना विचारलं ही नगरी कुणाची आहे? त्यांनी सांगितलं ही नगरी सुदाम देवाची आहे. महाराज मूठभर पोह्या करता भगवंताने गाव सोन्याचा दिला. सुदामा ब्राह्मण दुःख तरी चिडला